अनेक सरंजाम वितरण कार्यक्रमापैकी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणारा हा दुसरा सरंजाम वितरण कार्यक्रम। या कार्यक्रमाला पावसामध्ये मंचावर उपस्थित असलेले पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे आदरणीय अध्यक्ष जगदीशजी मुळीक, आपल्या सर्वांचे पुण्यनगरीचं लाडकं नेतृत्व आणि नव्याने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशवरती ज्यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली असे आपले लाडक्या मुरलीधरांना मोहोळ, मंचावर उपस्थित कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीतजी जोशी, पुण्यनगरीचे माजी महापौर आदरणीय दत्तात्रयजी गायकवाड, आपल्या सगळ्यांचे लाडके माजी नगरसेवक बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे या परिसराचे आयडॉल म्हणावे लागेल असे आमचे मित्र आदरणीय अमोल भैया बालवडकर, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष प्रल्हादजी सायकर, शहराचे उपाध्यक्ष राहुलदादा कोकाटे, आपल्या लाडक्या माजी नगरसेविका स्वप्नालताई सायकर, बबनराव चाकणकर, माझे लाडके मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते लहाना बालवडकर, आमच्या प्रभागाच्या पुणे शहरातील एकमेव लाडक्या महिला अध्यक्ष उमाताई गाडगीळ, पितृतुल्य आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रतनप्पा बालवडकर, माझे मित्र प्रवीणजी शिंदे, बापूजी ससार, आणि या कार्यक्रमाला ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली तो माझा पुतण्या संदीप कळमकर, किरण सायकर, लखन कळमकर, प्राणेश सायकर, महेंद्र सायकर, आमचा बाबू सायकर, निलेश सायकर आणि संदीप वाडकर सहित सर्व टीम। खरं तर पावसाने व्यत्यय आणलाय आणि व्यत्ययाबरोबर शुभेच्छाही दिल्या म्हणावं लागेल। गेली 2 वर्ष या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतोय आणि खरं तर या कार्यक्रमाचं उत्तम आयोजन करणारे आदरणीय अमोल भैया बालवडकर इथं आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंग्यामध्ये पहिली सरंजाम वितरणाची सुरुवात त्यांनी केली। खरं तर आजच्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात। पाऊस येतोय आणि आता कुठली निवडणूक नाही, सुप्रीम कोर्टानं आदेश दिलाय आणि त्या आदेशाप्रमाणे निवडणूक पुढे गेलेली आहे। पण निवडणुकीसाठी पावसात नाही तर तुमच्या प्रेमासाठी पावसात येऊन बसलेल्या या सर्व नेत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। मला मनापासून अभिमान वाटतो, ज्या पार्टीमध्ये काम करतो त्या पार्टीच्या नेतृत्वाची शिकवण आहे, शेवटच्या माणसाला न्याय देण्यापर्यंत कार्यक्रम करा, काम करा, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांना आधार द्या। आणि अशा या आपल्या भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या पुढे थोडक्यात काही अहवाल या ठिकाणी मी त्याचा उल्लेख करतो। गेली 15 वर्ष ज्यांनी या बाणेर, बालेवाडीमध्ये सत्ता भोगली, मला त्यांना विचारायचं आहे की आपण आपल्या कार्यक्रमातून टाळ फोडता आणि इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलता। कुठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे? समोर बसलेल्या एका नागरिकानं हात वर करून मला या ठिकाणी सांगावं की आपण पुणे महानगरपालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये कधी स्विमिंग करायला गेलात का? अण्णा बाणेर मध्ये गेली अनेक वर्ष ज्याने सत्ता भोगली पण काका या ठिकाणी स्विमिंग पूल करू शकले नाही। आजही
बाणेरमध्ये हॉस्पिटल नाहीत. एखाद्या बाणेरकराचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबातल्या सदस्याला औंधच्या कुटीर रुग्णालयात जाऊन मयताचा पास आणावा लागतो. ही शोकांतिका आहे. खऱ्या अर्थानं बाणेरमध्ये जे रस्ते झाले ते ज्या ज्या व्यावसायिकांनी आपला प्रकल्प चालू केला त्या ठिकाणी रस्ते झाले. आज बाणेरमध्ये महानगरपालिकेची एक व्यायामशाळा नाही. बाणेरमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये माझ्या माय माऊलीने सांगावं, माझ्या मातांनी सांगावं, बंधूंनी सांगावं की कधी आपल्याला शौचालयाला जाण्यासाठी सार्वजनिक शौचालय होती का? अण्णा आम्ही निवडून आलो, स्वप्नालताई सायकरांच्या माध्यमातून शौचालय झालं. अमोलभैयांनी हायस्ट्रीटला एक शौचालय केलं. सूस महांग्याच्या रस्त्यावरती अनेक ज्योतीच्या माध्यमातून शौचालय झालं. अरे नागरिकांच्या गरजा माफक होत्या, त्या पुरवण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं कामाला लागलो. आमचं दुर्भाग्य होतं 5 वर्षाची संधी आपण दिली, याच्यामध्ये 2 वर्ष कोविड मध्ये गेले आणि या कोविडच्या काळामध्ये आमच्या सगळ्या नगरसेवकांना 2 वेळा कोरोना झाला. त्याने स्वतः मैदानात उतरून अन्नछत्र सुरू केलं. माझी पत्नी ज्योतीने रोज रस्त्यावर उतरून 2 महिने मोफत अन्न दिलं, मोफत जेवण दिलं आणि माझ्या माय माऊलीला त्या काळामध्ये जगवण्याचं काम केलं. आणि तिला कधी म्हणावं लागलं नाही की जर ज्योती कामकर निवडून आले नाही तर सरंजाम बंद होईल. अरे बंद करण्यासाठी हा केलाच नाही. हा या गोरगरीब माणसांसाठी केला. सरंजाम माझा कुठेही स्पर्श नव्हता, माझा कुठेही संबंध नव्हता. पण ज्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये आम्ही घराघरात येऊन अन्नधान्याचे कीड देत होतो त्यावेळी जनता माननीय अध्यक्ष आम्हाला विचारत होती की दादा आम्हाला दिवाळीमध्ये आधार द्या. आपलं काम वर्षाचा आधार देण्याचं नसतं, आपलं काम प्रामुख्यानं मनापासून आधार देण्याचं असतं. आणि त्या दिवशी दिवाळीचा सरंजाम मी सुरू केला. कोविडच्या काळामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना चादरीचं वाटप केलं, सोसायट्यांमध्ये सॅनिटायझर स्टँडचं वाटप केलं. रक्ताचा तुटवडा पडला. माझ्या माय माऊली गोरगरीब जनतेला कोट मिळत नव्हती, हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती. आम्ही हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध करून दिली आणि रक्ताचा तुटवडा पडला. आम्ही रक्तदानाचे कॅम्प उभे केले. वर्तमानपत्र विक्रेत्यांचं वर्तमान बंद आलं, ऑनलाईन वर्तमान आलं. आम्ही त्या वर्तमानपत्र विक्रेत्यांना त्यांचा एक कॅम्प घेऊन त्यांना देखील अन्नधान्याचं किटचं वाटप केलं. माझे बंधू, आणि खरंच मला अभिमान वाटतो, ज्यानं मनापासून काम केलं तो माझा सहकारी अमोल बालवडकर. याने पंतप्रधान आवास योजना राबवली. 4-5 हजार नागरिकांचे फॉर्म भरले. स्वप्नालताई सायकर यांनी ई श्रम कार्डचं वाटप केलं. ज्योतीने आयुष्यमान भारत योजना, आरोग्यदायी योजनेचं कॅम्प केला, त्याचं वाटप केलं, त्याचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले, रेशनिंग कार्ड काढून दिले. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या घरामध्ये गॅस देण्याचं काम केलं. आणि विरोधक टीका करायला लागले की तुम्ही पंतप्रधान आवास योजना
एका नागरिकाला घर मिळालं का? अरे संकुचित बुद्धी सोडा. पंतप्रधान आवास योजना ही संबंध देशामध्ये आहे. अरे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आहे. अरे गुजरात पासून गोव्यापर्यंत आहे. अरे हरियाणा पासून आंध्र प्रदेश पर्यंत आहे. काम जोरात सुरू आहे. घर उभी राहतात. या देशात जो बेकार आहे त्याला घर देण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून सुरू आहे. ते माझ्या बानेर बालेवाडी सूस माळुंगे परिसरात येईल आणि ज्यांचे ज्यांचे आपले फॉर्म भरलेत या 5 लोकांना जरी ते घर मिळालं तर माझ्या मित्रानं सहकार्यानं अमोल बालवडकरचं हे जीवन सार्थकी झालं. एखाद्याच्या डोक्यावर त्यांनी छत्र देण्याचं काम केलं याचा मला अभिमान आहे. चांगलं काम चालू आहे. विरोधक टीका करतात. विरोधक महागाईवर बोलायला लागलेत. पोपटासारखे बोलायला लागलेत. अरे कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष अर्थव्यवस्था बिघडली. अनेक देशांची बिघडली. पाकिस्तानमध्ये चहा महाग झाला. अरे श्रीलंकेचं राष्ट्रपती भवन पर्यटन क्षेत्र वास्तू झाली आणि त्यावेळी 56 इंच का सीना ताण के या देशाला जगवण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी करत होते आणि कोणी या देशातला एक माणूस भुका मरत नव्हता. त्याला लसीकरणाचं काम चालू होतं. मोफत लसीकरण मिळत होतं. काम चांगलं चाललं होतं. आणि यावेळी या देशामध्ये ज्याने भ्रष्टाचार केला तो एक भ्रष्टाचारी ज्याने ही महागाई वाढवली, ज्याचा मूळ महागाईचा आहे तो नवाब मलिक जेलमध्ये जात होता. तो अनिल देशमुख जेलमध्ये जात होता. संजय राऊत जेलमध्ये जात होता. अरे तुम्ही देश लुटला. महागाई वाढायचं कारण तुम्ही आहात. मोदीजींना जे जे शक्य होतं त्या माध्यमातून कधी पेट्रोल डिझेल स्वस्त झालं, काही वस्तूंचे भाव वाढले, पण ती महागाईचं मूळ हे भ्रष्टवादी होते. त्याला देखील आम्ही उत्तर देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. आता नवीन सोंग आलंय. सोंगाचं नाव भारत जोडो यात्रा. माननीय मुलांना भारत तुटलाय कुठं त्याला हे जोडायला निघाले. मला वाटलं पँगॉंगला जाणार आहेत आणि तिकडं काही चायनाचा भाग जोडणार आहेत. मला वाटलं लेह लडाखकडनं कुठं अखंड हिंदुस्थान तुटताना या काँग्रेसवाल्यांनी पाकिस्तान निर्माण केला. आता त्या भारत जोडो मध्ये काय पाकिस्तान जोडणार आहेत का? हे तर मैदानातच फिरतायत. आणि ज्या ठिकाणी परिस्थिती चांगली आहे तिथं भारत जोडोचं सोंग चाललंय. अरे भारत जोडायचाच असेल तर लेह लडाखच्या पलीकडे जा. तुम्ही पँगॉंगच्या पलीकडे जा. तुमचं स्वागत करायला हा देश उभा आहे आणि तिथं भारत जोडा. ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाला आदरणीय राहुलजी गांधींना या जनतेने पप्पा म्हणून संबोधलं, आम्ही नाही त्यांना पप्पू म्हणणार. जे नेतृत्व आहे ते आहे, पण जनतेच्या मनामध्ये तुम्ही जी जागा करता त्याचं काय ते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अरे 70 वर्षामध्ये या देशामध्ये चित्ते नव्हते. ते चित्ते या देशामध्ये आणण्याचं काम माननीय नरेंद्रजी मोदींनी केलं. आणि राज्याच्या दुसऱ्या पप्पूला वाटलं विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जो लंपी हा आजार जनावरांचा आला तो चित्त्यामुळे आलाय. या पप्पूंना आपल्याला घरी बसवावं लागेल
आणि टाळ्या वाजून यांना घरी बसण्याचा संकल्प आज करा आणि या पप्पूंसाठी घरची जागा दाखवा. बाणेर बालेवाडीमध्ये अण्णा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापौर असताना तुम्ही अनेक पत्र दिली. आमचा पुणेची पिटवाई चौक झाला. विरोधी पक्षाचे नेते स्मार्ट सिटीवर टीका करतात. अरे स्मार्ट सिटीला आम्हाला गल्लीबोळात रस्ते करू द्या, स्ट्रीट लाईट देऊ द्या म्हणून आमच्या महापौरांच्या दालनामध्ये जाऊन बसत होते आणि महापौरांना विनंती करत होते, मान्य महापौर साहेब, आम्हाला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काहीतरी कामं मंजूर करून द्या, काहीतरी जनतेला दाखवू द्या. अरे राजासारखं मन असलेला माझा नेता माननीय मुरली अण्णाला टाळ्या वाजून अभिनंदन करा. त्यांनी सुद्धा त्या विरोधकांना 2 कामं करण्याची परवानगी दिली. उद्देश एक होता, तुमच्या दारात विकासाची गंगा यावी. टीका ज्यांनी केली त्यांच्याही दारात कलरफुल पोल आलं, स्ट्रीट लाईटचे पोल आलं. काही ठिकाणी उद्घाटन करतात, पोल आम्हीच केले दाखवतात. आम्हाला त्यांना कधीही असं म्हणायचं नाही की मोदीजींच्या मनातली विचाराची जी संकल्पना आहे स्मार्ट सिटी, तिचे श्रेय फक्त आम्हालाच द्या. तुम्ही घ्या, कामं करा आणि त्याच्यामध्ये आम्हालाही काही दुःख असण्याचं कारण नाही. अण्णा या बाणेर बालेवाडीमध्ये कधीच फुटपाथ नव्हते. फुटपाथवर गाड्या पार्किंग होत होत्या की नव्हत्या? कोणाला चालायला जागा मिळत होती का माई माऊलींना? रस्त्याच्या कडेला बेभान वेगाने वाहनं वाहत होती. ते फुटपाथ स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्हाला उभे करता आले. आमच्याही माझा खरं तर विरोधकांना नम्रपणे विनंती आहे, राजकारणाच्या पद्धतीने राजकारण करा. वैयक्तिक आयुष्यामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कुण्या नेत्यावर, कुण्या कार्यकर्त्यावर आपण जर टीका केली तर तुमच्याकडे पिशवी भरलेली आहे, आमच्याकडं पोती भरून पडलेली आहे. आम्हाला काढायला लावू नका, आम्हाला त्याची इच्छा नाही. सरंजाम वितरण बाणेरमध्ये अनेक वर्ष सुरू आहे. तो आज आम्हीही करतो आणि केलाच पाहिजे, कारण ह्या माय माऊलींच्या घरामध्ये आनंदाची दिवाळी ज्यावेळी होईल त्यावेळी या नेत्यांना समाधान मिळेल. अण्णा सूस मध्ये मी, अमोल बालवडकर, प्रल्हाद सायकर स्मशानभूमीचं काम सुरू होतं आणि आम्ही त्या ठिकाणी खलाटे साहेबांना घेऊन सूसच्या स्मशानभूमीच्या कामाची पाहणी करायला गेलो, व्हिजिट करायला गेलो. अध्यक्ष, त्या ठिकाणी काम जेव्हा सुरू होतं त्यावेळी मी सगळ्या नगरसेवकांना विनंती केली, त्याच्यामध्ये विरोधक पण होते, आणि म्हटलं बिल्डरच्या दारामध्ये नाल्यावरती कलवड करता येतो, एखाद्या प्रोजेक्टला ऍक्सेस म्हणून कलवड करता येतो. सचिनजी मानवतकर, आपलं स्वागत आहे व्यासपीठावरती. आणि मग स्मशानभूमीत का कलवड करता येत नाही? तुम्ही कलवडची भूमिका घ्या, स्मशानभूमीचे 2 भाग एकामेकाला जोडा आणि सूसची स्मशानभूमी प्रशस्त होऊ द्या. त्याचं श्रेय आम्हाला नको. लहानांकडनं शिकता येतं, थोरांकडनं शिकता येतं आणि ते शिकत राहावं अशी माझी सुद्धा इच्छा असते. मी सुद्धा सगळ्यांकडनं शिकण्याचा प्रयत्न करतो. आज बाणेरमध्ये स्वप्नलताई सायकर यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं राहिलं. स्मारकाची परवानगी सिटी सर्वे नंबर 99 मध्ये घेतली. अण्णा, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. माननीय अध्यक्ष, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. सिटी सर्वे 99 मध्ये जागा तुटपुंजी, परवानगी 99 मध्ये. आणि माझे मित्र
प्रवीण शिंदेची जागा सिटी सर्वे नंबर 100 मध्ये. प्रवीण शिंदेना विनंती आम्ही सगळ्यांनी केली, त्यांनी जर आडवं लावलं असतं तर आज ते भव्य स्मारक दिसलं नसतं. त्यांनी जर आडवं लावलं असतं तर आज कोर्टामध्ये आपल्यालाही अडचण आली असती. पण त्यांनी प्रल्हाद सायकरच्या विकासाच्या एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या कामाला हात दिली. प्रवीणनी सिटी सर्वे नंबर 100 ची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिली. आज भव्य स्मारक झालं. आज त्यालाही अडचण, त्यालाही वर्कशॉप, हरकत नाही. संघर्ष तो आमच्या आयुष्याला पुरला, जीवनाला पुरला. प्रवीण, आपण तो संघर्ष करू आणि प्रामाणिक केलेलं काम परमेश्वर साथ द्यायला आहे ते उभं करू. याच्यामध्ये अण्णा माझी तुम्हाला विनंती आहे, याच्यामध्ये माननीय अध्यक्ष मला तुम्हाला माझी विनंती आहे की आपण प्रवीणला सुद्धा साथ देण्यासाठी मदत केली पाहिजे. स्मारकाचं भव्य काम होण्यासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवलं, प्रल्हादजींनी राजकारण बाजूला ठेवलं, सगळ्या परवानग्या आल्या, अनेक व्यावसायिकांकडे गेलो, त्यांच्याकडनं निधी उपलब्ध केला, आम्ही सगळ्यांनी निधी दिला. प्रल्हादजींनी रात्र उभं राहून स्मारक पूर्ण केलं. त्याला कुठेही राजकारणाची जोड दिली नाही. हा विचार फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतो आणि तो होतो. मी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी आवर्त घेत माझ्या आलेल्या माझ्या शहराचे आणि राज्याचे नेते, भविष्यामधले आमदार आणि भविष्यामधले खासदार माननीय जगदीशजी मुळीक आणि मुरली अण्णा मोहोळ यांचं नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो. या पावसात तुम्ही आला, माझ्या गोरगरीब जनतेची काळजी घेण्यासाठी तुम्ही आला, आमचं कौतुक करण्यासाठी आला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझ्या माय माऊलींना तुमच्या पायाला स्पर्श करून तुमचे आशीर्वाद घेऊन माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.